नमस्कार मित्रांनो. आमच्या ब्लॉग मध्ये तुमचं पहिलं स्वागत आहे. प्लीज आपण नटून थटून मी आमच्या समोर आलेलो आहे परत. सो गाईज, आज आम्ही जाणार आहोत कुठेतरी. सॉरी, आज नाही जाणार आहोत, आम्ही उद्या जाणार आहोत. पण त्याच्यासाठी तयारी आम्ही आजपासून करतोय. सो आम्ही कालच आलो नाशिकवरनं आणि आज आम्ही परत पटपट काय करते काहीतरी चालू होतंय, मला बोलायला नाही जमत आहे. मला सांग ना. तर पटकन आम्ही आज विचार केला की तुम्हाला व्लॉग दाखवतो, नाही तर आम्ही बॅक टू बॅक तुम्हाला ट्रिपचाच दाखवते. तर आज आम्ही तुम्हाला घरचा व्लॉग दाखवतो. आम्ही काय खातोय, काय करतोय, पॅकिंग कशी चालली आहे आणि आम्ही कोणाला भेटायला चाललोय ते पण आम्ही आज या व्लॉगमध्येच रिव्हील करू. कारण म्हणजे तुम्हाला नेक्स्ट व्लॉग बघायची उत्सुकता मी आहे मागे, मी आहे. टेन्शन उत्सुकता घ्यावी. पॅकिंग बाकी आहे आणि आज आम्ही थोडासा सेल्फ केअर डे ठेवलाय. यशसाठी मसाज, रिलॅक्स्ड मसाज बुक केलाय. म्हणजे तो डीप टिश्यू वाला नाही, म्हणजे पेन नाही होणार. घाबरलो मी. म्हणजे तो डीप टिश्यू वाला बोलली असतीस ना तर मी खवडाच मारला असते तुला. भाई काय दुखतं ते, भाई अंग असं करून टाकतात ते, हुई करून दुखायला लागतं ते. आणि मग उद्या असं गेलो असतो. कुठे जाणार नाही सांगितले ना. नाही, पण त्यांना कळालंच नाही, तर जाऊ देत. उद्या असं गेलो असतो. सो आम्ही जाणार आहोत हैदराबादला आणि आम्ही कोणाला तरी भेटायला जाणार, म्हणजे कोणाच्या तरी घरी जाणार आहोत. सो तुम्ही गेस करा बघा तुम्हाला जमतंय का. हा, गेस करा. कारण थोडंसं कॉम्प्लिकेटेड नाही, थोडंसं डिफिकल्ट आहे गेस करणं. आउट ऑफ सिलेबस आहे. हा, ओके. आणि मी माझ्यासाठी बुक केलं आहे. मी नखं लावलेत म्हणून तुम्हाला मी सारखी अशी करताना दिसेल, बिकॉज सगळ्या मुलींना आवडतं. तर मी तुम्हाला दिसणार आहे, नाही मी तुम्हाला दिसणार नाहीये, मी करणार आहे बॉडी पॉलिशिंग. येस मॅडम कडनं. आणि मी बॉडी पॉलिशिंग केलं बिकॉज भरपूर टॅन झालाय माझी बॉडी. माझा वॉच आणि स्ट्रॅप. सो मी बॉडी पॉलिशिंग करणार. काल मी फेशियल केलं फर्स्ट टाइम. फर्स्ट टाइम मी काल हायड्रा फेशियल केलं. मला ओकेच वाटलं. इतकं काय म्हणजे फर्स्ट टाइम मी ट्राय केलं. मी कधी म्हणजे फेशियल मी लग्नात सुद्धा केलं नाही. मी आय थिंक 6 वर्षांनंतर असं काहीतरी फेशियल बुक केलं माझ्यासाठी. पण मला ओकेच वाटलं. सो बॉडी पॉलिशिंग करते बिकॉज टॅन पण झालं आणि फुल बॉडी मसाज सुद्धा होईल. आणि मग पॅकिंग करणार आणि मग जाणार. पण आता त्याआधी आम्ही जेवणार आहोत. खूप बडबड झाली, तुम्हाला दाखवतो काय करतात. स्टोन पेपर सीझर शूट. चल, स्टोन पेपर. एकच. हा, स्टोन पेपर सीझर. नाही तू लेट केलं. सगळ्यांनी बघितलं. परत स्टोन पेपर सीझर. तू परत लेट केलं. काय चीटर आहे. मी जिंकलेली आहे आणि अशीच मी जिंकते. नाही तू असं केलं बघ. नका परत लास्ट कर. लास्ट स्टोन पेपर सीझर. झालं. बाय बाय. जा, अरे जा. आता तुम्हाला आमच्या लाईफचा भाग दाखवायचाच आहे, तर तुम्हाला हे पण दाखवतो. कारण आमच्या घरी सतत असे पार्सल येत असतात कोणाचे तरी अरे तू कशी आली फ्रेम मध्ये. अरे बापरे. हा, हे जास्त करून PR येतात. पण आता तुम्हाला दाखवतो की आमच्याकडे. अरे रे, हे बघा कुठून कुठे फाडलं रे बाबा. हे बघ, 1 मिनिट दाखवते ना तुझी करतूत. हे बघा इथून इथे. आणि 1 मिनिट उघडण्याच्या आधी ह्याच्यातून आवाज कसा येतो दाखव ना त्यांना. असा मी 10-15 वेळा असं केलं. PR आहे आणि किती भारी आहे. बघू तुम्हाला पण दाखवतो. थांबा. काय आहे. फॉक्सटेल आहे भाई. हे काय पाठवलंय आईच्या गावात. हे बॉलचं एवढं काय करायचं आपण. आईला भारी आहे रे. द बिग फॉक्स मंडे. हे भारी आहे यार. येत असतात मॉइश्चरायझर, भरपूर गोष्टी आहेत. भरपूर. आणि असे पार्सल येत असतात घरात. तर मला जास्त करून आमच्या घरात पसारा या पार्सलचाच होतो. म्हणून आता ते जागा कशी काय मॅनेज करायची त्याचा आमचा विचार चालू आहे इकडे तिकडे. अजून जेवणाचं काय आम्हाला. जिमला कधी जाणार आहे जिमला. न्यू इयर. ओके, न्यू इयर. म्हणजे ऍज युजल जे लोक सगळ्यांना सांगत असतात की न्यू इयरला आम्ही जिमला जाणार, तसं आलं का. ओके. आणि मग जात नाही. हो तसं आलं. ओके, चला आता एक काम करूया आपण. हे सगळे गोळे त्याच्यात टाकूया. मला व्हिडिओ काढायची. आता आहे आमचा लंच टाइम आणि सोयाबीन भाजी आणि भाकरी. कोणती भाकरी आहे ही सांग. ही ज्वारीची भाकरी आहे. गुड. मला को मालूम आहे, मेरे को पागल मत हे खातो आणि निघतो कारण की यशचे थोडंसं घ्यायचं बाकी आहे. तुम्हाला दाखवतो का सगळं काय काय करणार आहे ते बाकी. शिवानींचं तुम्हाला फोडलं आम्ही कुठे जाणार आहे. जेवून घेतो फटाफट. आम्हाला
काय चाललंय? आम्हाला लास्ट मोमेंटला विवियानाला जायची गरज का पडते? मी ह्याला 1000 वेळा सांगितलंय, वॉशिंग मशीन मध्ये जेव्हा मी सफेद कपडे लावेन तेव्हाच सफेद कपडे टाकत राहा, पण नाही ऐकायचं असतं. झाराची 3000ची पॅन्ट, सलामे काय गिल्ट तरी आहे थोडं? नाही, वॉशिंग मशीन गिल्ट नाहीये थोडा पण? वॉशिंग मशीनची चूक थोडा आहे. पण गिल्ट आहे. दाखव. यश मस्करी नाही, अशा चुकामध्ये जर तुला गिल्ट नाही आली तर तू ती चूक परत करशील. अरे पण मी काय म्हणतोय, वॉशिंग मशीनची चूक आहे ना, तू मला काय मारते? आणि Washing कपडे कोणी machine- टाकले धुवायला? पायावर पाय ठेवला रेड्याने. वॉशिंग मशीनची चूक नाहीये. मी ह्याला सांगितलंय की कोणतेही कितीही नाही वाटत गिल्ट, वाटत नाही गिल्ट अजिबात. काहीच फरक पडत नाही मला, सोड ना मग. काहीच फरक पडत नाही मला. हा, दोन्ही पांढऱ्या पॅन्ट टाकून हिरव्या निळ्या करून हा, घेईन, त्रिकोण. पिवळ्या करून टाकेन, समजलं ना? जास्त बोलायचं नाही. हा, जांभळ्या कलरच्या पॅन्ट करून टाकू, ही पॅन्ट टाकू, आता धुवायला टाकू, टाकू शाई टाकीन. मी येत नाहीये नाही विवियानाला. नाही 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 प्लीज प्लीज असं नको, चुकून बोललो मी. मस्करी करत होतो ना शिवानी, तुला माहिती मी मस्करी करणारा माणूस आहे. तर ह्यानी डार्क ब्ल्यू शर्ट, म्हणजे जेवढे डार्क कपडे आहेत ना आमच्याकडे ते सगळे मी टाकलेले, आणि त्याच्यासोबत त्यांनी टाकली ही पॅन्ट ज्याची हालत बघा, म्हणजे ह्याला काहीच नाही करू शकत आहोत आम्ही. आणि ही पॅन्ट लागते कारण की ऑफ व्हाईट पॅन्ट. गिल्ट कुठे रे तुझा? आणि ऑफ व्हाईट पॅन्ट वरती ह्याचे सगळे असे कपडे आहेत की या पॅन्ट वरती ह्याचे 10 शर्ट तरी जातील, आणि तीच पॅन्ट खराब केली. आणि आता उद्या ट्रिप वरती निघायचंय. हसतोयस काय यश? रडतोय. चला रडतोय पटकन. मी, bro. आमचं ते स्पा पण बुक केलेलं, आता ती केवढी घाई गडबड होणार जा, आहे. जा, लवकर कपडे बदल. सांगत जा, पण जा, नाही, जा, मी जा. हेच कपडे घालून येणार आहे. चल, वॉलेट घेतलं? हो. चल, मोबाईल कुठे माझा? मोबाईल कुठे? मला काय माहित तुझा मोबाईल कुठे आहे? तुझा तू घे ना. चला काहीच, चला आता आम्ही निघतो जाराला जायला. असा मोबाईल जारा मधनं घ्यायचं ना, आता गपचूप मॅक्स मधनं कपडे घ्यायचेस तू. यू डोंट डिझर्व जारा. तू काय शोधतीयस? माझा फोन. अरे मग कोणाच्या आहेत रेकॉर्ड करतोय? मग सांगणार का? अरे मी सांगितलं ना. टायमिंग मॅटर नाही करत, चांगलं मॅटर करतं. चला गाईज, बाय, कपडे घालतो तू. काय जिथे बँड होतो तसं दुसरा बँड? मग जिकडे बँड इकडे बँड झालंय, मग हा पाऊस चालला ना. इकडे बँड झालास ना. असं कसं करायचं? डान्स प्रॅक्टिस करतोय कोणाच्या लग्नात? हेच बरोबर आहे. नाही, असं आकडी आल्यासारखी वाटते. दाखव. हा, म्हणून बोलते दाखव. दाखव ना शिवानी, दाखव ना. का नाही दाखवते? अरे अनिता ताईंनी दिलंय, अनिता ताईंनी दिलंय. दाखव ना. डिंकाचा लाडू आहे. आता का नाही दाखवते बाई? आणि आपली गोळी राहिली. पण तू दाखवत का नाही? ते दाखव. मगाशी करत होती ना काहीतरी असं असं. हा, असा डान्स होता ना काहीतरी. काय त्याचं नाव काय? खबरदार बरखुरदार, काय नाव आहे गाण्याचं? हा? अरे आपका ग्राउंड है? ग्राउंड जाओ. नो प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम. हा शिवानी, तुझ्या नादात ते विसरलेस बटन दाबायला. ऍक्च्युली लोकांचं नुकसान करतो. ते माझ्या नादात बटन दाबायला, ते मला असं असं करताना बघत होते. असं गाईज, माझ्या पॅन्टच्या शॉपिंगसाठी आलेलो आणि सक्सेसफुली शिवानीचा एक टॉप घेतलेला आहे. आता शिवानीचं बाकीचं सामान बघतोय आम्ही. फक्त माझ्या पॅन्टच्या शॉपिंगसाठी आलेलो आम्ही. पळतेच कुठे? एक शिवानीचा टॉप घेतलाय, आता शिवानीची पॅन्ट बघतोय, मग थोडंसं शिवानीचे अजून थोडेसे कपडे बघू, मग शिवानीला भूक लागली असेल तर शिवानीला खायला देऊ, आणि मग घरी जाऊ. हे होतं माझ्या पॅन्टचं शॉपिंग. हे माझ्या पॅन्टचं शॉपिंग. हे ह्याला त्या चुकीच्यामुळे गिल्ट नाही फील झालं. मग आता ह्याला गिल्ट फील करवते की मी जर चुकलो आणि नवीन घ्यायला गेलो तर हिचे 10 कपडे घेणार. तू घे ना ते 10 कपडे. नेक्स्ट टाइम तू लक्षात तू ठेव. स्वतः ये आणि स्वतःचे 10 कपडे घे ना, पण मला घ्यायला आलेला असताना तरी माझे कपडे घे. तेच तर तुझं गिल्ट आहे ना. असं होतो. आम्ही सगळं करून झाल्यानंतर ह्यानी माझी बॅग इथे ठेवलेली. यश काय बोलायचं आता? हा, काय बोलायचं यश? चालू नाही. आणि मला काय चालू नाही. आणि मला काय बोलतो माहितीये का? मी तुझ्याकडे दिलेली यश. चला बघूया आता, आपल्याला वेगळं घ्यायचंय ना,
चला. आणि तुम्हाला एक टी देतो. आम्ही चालत होतो तर आम्हाला एक व्यक्ती बोलले की तुम्ही इन्फ्लुएन्सर सारखे दिसत नाही. तर आपण कसं दिसलं पाहिजे इन्फ्लुएन्सर दिसायला? असंच माणसासारखं नॉर्मल माणूस. काय वेगळं काय दिसणार, असं वेगळं काय असणार? मला त्या मोमेंटला कळलं नाही मी काय मला बोलू. बरं वाटलं, मला बरं वाटलं हा, की म्हणजे आपण हे नॉर्मलच. काय वेगळं असतं तसं. नाही पण मी क्वेश्चन मध्ये पडले की मी रिप्लाय काय करू? मी काय थँक्यू असं बोललो. प्रश्न आल्यावरती काय बोलायचं? काय नाही बोललो, थँक्यू बोलायचं. थँक्यू, धन्यवाद. हा. टेक एव्हरीथिंग ॲज अ कॉम्प्लिमेंट. इकडे थांब. हा जो मधून एक तुरा सतत बाहेर येतो ना, तो मी घरी जाऊन आता कापणार आहे. कुठे आहे? कापणार आहे मी तो, लिटरली कापणार आहे. तुला काय त्रास आहे माझ्या तुऱ्यांनी? हा, तुरेच एका पुरुषाला एकदम असं हे देतात. आम्ही ना आता रिसेंटली या गाण्याला हुक्ड आहोत. पोस्ट हे वाला आहे, वेद सर शिव स्तव सॉरी. सो हे तुम्ही नक्की ऐका, खूप छान वाटेल ऐकून. जे बोलत होतो ना आम्ही, काय काय करणार आहे आज, रिलॅक्स वाला डे, ते शिवानीचं चालू झालेलं दिसतंय. हा, पाकचा पसारा कोण आवरणार आहे शाणे? ते पॅकिंगचे कपडे. हा, कोण आवरणार कोण? पॅकिंगचे कपडे काढून ठेवले. इकडे मला शिवानीचं चालू झालं आहे छानपैकी. हां, आणि ॲज युजल मला नंतरच भेटतं. मुलांना काय एवढं लवकर सगळं भेटत नाही. मुलांना प्रत्येक गोष्टीसाठी मुलांना प्रत्येक गोष्टीसाठी थोडंसं थांबावं लागतं काही. तुम्हाला माहितीच आहे, आम्ही पॅन्ट घ्यायला गेलो, पहिले शिवानीचे कपडे घेतले. माझं सगळं पहिले हे करून ठेवलेलं की माझे खांदे पिंदे दाबले जातील, मला जरा रिलॅक्स फील, कारण मी 12-24 तास गाडी चालवली. पण शिवानीचं पहिलेच करून घ्यायचं. खरं काय ते सांग. आणि काढ इथे काय म्हणजे वॉशिंग मशीन मध्ये टाकायचंय. बाय गाईज. ए काय तुझे पॅन्ट घ्यायला गेलो म्हणून तुझी रिस्केड्यूल केली आपण आणि लेट केली. काय? 3 वाजताची होती. पण पॅन्ट घ्यायला गेलो, बरं ठीक आहे. पॅन्ट कोणाची घ्यायला गेलो? तुझी. कपडे कोणाचे घेतले? तुझे. आणि हरवले कोणाचे कपडे? तुझे. सगळं हिचं झालंय गाईज, सगळं हिचं झालंय. तुझं नाही झालं? नाही. अरे देवाला घाबर रे. देवावर प्रेम करतो मी, घाबरू का? मी प्रेम तुझ्यावर करतो. मी सॉरी, देवावर प्रेम करतो, घाबरतो मी तुला. एवढा पसारा झालाय आणि ह्याला आत्ता फॅशन शो सुचलाय, उद्या जायचं आणि खूप घाण लाइटिंग आहे. चल चल. कधीपासून वाट बघते या माणसाचं, होतच नाहीये. खाली उबरवाला येऊन उभा राहिलाय. ए शाणे, मी आवरत होतो घर. आणि मी नव्हती आवडत. नाही, तू पण आवडत होती. माझी कॉलर थोडी जास्त स्टाईल झाली आहे का? हो, जेव्हापासून माझ्याशी लग्न केलंस. नाईस. इस्त्री कोणी करायला सांगितली एवढी कॉलरला तुला? ती होईल नॉर्मल. चल. आता मॉइश्चरायझर लावतोय माणूस. हे चल, काय तर तुझं वजन नाही पकडायचं. चल गाईज, मी कॅमेरा ठेवते नाही तर या नादात काय. अरे बाबा तुझं मॉइश्चरायझर. आम्ही आलो आहोत एअरपोर्टवरती, चेक इन वगैरे झालेलं आहे. आता मी इथे बॅग घेते बिकॉज आम्ही काहीच गिफ्ट नाही घेऊ शकलो आणि कोणाच्या तरी घरी चाललो इतक्या लांब फर्स्ट टाईम, तर ते बरोबर नाही वाटत. सो काय एक्सचेंजचं विचारतो, इन केस जर तिच्याकडे ऑलरेडी असं काहीतरी असेल किंवा तिला नाही आवडलं तर मग आपण कुठेही एक्सचेंज करू शकतो का ते विचारतो यश. हे घेतलं. सो आम्ही तुम्हाला सांगितलंच नाही की आम्ही कुठे चाललोय. तर आम्ही हैदराबादला स्माइल्स अँड पोस्ट कार्ड्सकडे चाललोय. नेहा आणि चेतनकडे चाललो. आपण त्यांना बोललेलो की या ब्लॉगमध्ये सांगणार. त्याच्यासाठी मी पर्स घेतली एअरपोर्टवरती. मला कधी काय नाही घेतलं एअरपोर्टवर. नेहा, जर तू बघत असेल ना तर हिने मला कधी काय नाही घेतलं एअरपोर्टवर. ही दररोज माझ्या घरी येते, पण माझ्या घरी आता तुझ्या घरी कुर्ता कोणी घेतला तुला? ओडिसाला. टी2ला काय नाही घेतलंय अजून. हां, सो आता त्याच्यासाठी आम्ही वॉलेट शोधतोय किंवा काहीतरी मुलांचं, बघूया काय सापडतंय. मी आत्ताच तुला बोललो की मी तुम्हाला पण सांगितलं आत्ताच की मला टी2वर नाही काय नाही घेतलेलं आहे. आणि आम्हाला आत्ता कळालं की इथे शॉपिंग केल्यानंतर तुम्हाला अडानी वन ॲपवर रिवॉर्ड्स मिळतात. आणि हे आधीचे शॉपिंगचं पण आहे की आजच आहे. पण लक्षात ठेवा की सगळीकडे एकच नंबर द्या, म्हणजे ते सगळं एका ह्याच्यात येईल. सो आम्ही यशचा द्यायचो. सो आम्ही बघितलं की आमच्याकडे भरपूर रिवॉर्ड पॉईंट्स आहेत. त्याच्यातली एक बॅग आहे. फ्री गिफ्टला काय मजा येते ना भाई. पण लवकर मला खायचं पण नाही. हा, चल. बॉन वोयाज कुठे? बॉन वोयाज. ही वाली बॅग मिळाली आम्हाला. दाखव तुझी बॅग, फ्री वाली. माझी फ्री बॅग. ओ माय गॉड, याच्यावर उभं राहून चक्कर काय येते. माझी फ्री वाली बॅग बॉन वोयाज.
आता मला कळेल की ज्यांच्याकडे ही बॉन्डवेअरची बॅग आहे ती मला कळेल आता कुठून आली आहे. येस. पण आपल्याला माहितीच नव्हतं अरे, ही ना, आम्ही एक गिफ्ट घेतलं म्हणून आम्हाला मिळालं. थोडं इकडे तिकडे फिरणार त्याच्यात ही बॅग किती कामी येईल आपल्याला. हो ॲक्च्युली ही काम येईल. आता हे सगळे यातच टाकूया. आता पटकन आम्ही मॅकडॉनल्ड्समध्ये काहीतरी थोडंसं खातो, एकदम थोडंसं, म्हणजे एक पिझ्झा पफ, दॅट्स इट, आणि निघतो. कारण आमचा चेक इन टाईम चालू होईल. सकाळचे 4:30 वाजलेत आज. भाई आम्हाला कॉम्प्लिमेंटरी काहीतरी भेटलंय मॅकडॉनल्ड्सवाल्याने. त्यांनी आम्हाला ओळखलं, त्याला आमचे रील्स आवडतात तर त्यांनी आम्हाला कॉम्प्लिमेंट दिली. वाव यार. आणि हे मस्त लागतं, डार्कवाला असतं ना. मला आवडतं यार, हे माझं फेवरेट आहे. डार्कवाला असतं भाई. भाई याची टेस्ट विसरून गेलेलो मी ब्रो. हां काय अमेझिंग लागतंय ना. आणि आपण ह्यांना एक गोष्ट सांगायची विसरलो काय की फक्त आम्ही आणि स्माइल्स अँड पोस्ट कार्ड्स नसणार आहेत, तर इनसेपरेबल जर्नी पण आम्हाला जॉईन करणार आहे. तर ते लोक पुण्यावरनं हैदराबादला जाणार आहेत, आम्ही आणि मुंबईवरून आम्ही सेम हैदराबाद. टाइमला पोहोचणार आहे तिकडे. तेव्हा आम्ही एअरपोर्टला भेटल्यावर तुम्हाला आम्ही असे क्लॅश येस. आता झालं चेक इन चालू. वापरायला चालू. डफल बॅग. एकदा मला बॅक कॅमेरा दाखव ना, मी किती स्मार्ट दिसतोय बॅग घेऊन. नाईस. सॉरी व्हॉट यू टॉकिंग टू मी. एअर इंडिया इज सो मच बेटर देन इंडिगो. येस. प्रीमियम क्वालिटीचं सीट्स वगैरे आहेत. मी फर्स्ट टाइम बघतोय. मला वाटतं की प्रीमियम इकॉनॉमी आणि बिझनेस क्लास एकाच छोट्या ह्याच्यात आहे. बिझनेस डोमेस्टिक आहे ना. फर्स्ट वगैरे असेल पण मोठी जागा आहे भाई, पण मोठे आहेत. रिक्लायनर्स आहेत. नेक्स्ट टाइम तो मला. चला आता पटकन पोचू आणि तुम्हाला आता नंतर दाखव डायरेक्ट इनसेपरेबल जर्नी. रडायला येते मला, रडायला. का रडायला येतं? झोप आली म्हणून. नाही, तुला असं वाटतं मला झोप आली म्हणून रडायला. तुम्हाला दाखवतो मी का रडायला येते. हे बघा. Hello again. खुशी के आंसू, खुशी के आंसू यार, खुशी के आंसू. वेलकम Once वेलकम again, टू माय hi. वेलकम टू आवर चॅनल. सॉरी मी माय Ending 2025 with the best people. येस. हिपहॉप सारखं दिसते. हां मग Indian rapper in the house. कधीतरी सुट्टीत आपण बाहेर जातो त्याच्यात असंच त्याच्यामध्ये असंच outfit व्हेरी घालायचं. गुड नाईस नाईस. Thank you, thank आता आम्ही आलो इकडे एअरपोर्टवर. आम्ही बसलेलो या सोफ्यावर गपचूप. मी झोपायचा प्रयत्न, सॉरी मी कोणाला तरी पॉईंट केलं. गपचूप मी झोपायचा प्रयत्न करत होतो पण तेवढा ते लोक आले. मग आता कळते. मी डिस्टर्ब केला का तुझी झोप? आम्ही डिस्टर्ब केली म्हणजे ही नाही, ही मध्ये मध्ये. चला आता मला दुसरा- एअरपोर्टला कॉल करतो तिकडे मुंबईला. अरे थांब माझी बायको हरवली म्हणते. हा माझी ती भेटतच नव्हती मला. पहिल्या सेकंदाला कॉल केला हॅलो म्हटलं आणि दुसऱ्या सेकंदाला म्हटलं बायको हरवली. बॅग हरवली तर चालेल, बायको नाही हरवली पाहिजे. चला आता दुसऱ्या कपलला भेटायला जाऊ आपण डायरेक्ट. नाही, आता आपण ब्लॉग इथेच एंड करतो. दुसरा जे काय आहे मीटअप वगैरे ते तुम्ही नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघा. हे लहान पोरं बघा ना काय मस्त बसले. हां नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघा. पुढे बोल ना. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. Comment करून आणि सांगा आम्हाला तुम्हाला कसं सगळ्यांना न्यू इयर्सच्या खूप खूप शुभेच्छा. येस इन ॲडव्हान्स. हां. इन ॲडव्हान्स नाही इन ॲडव्हान्स नाही, तोपर्यंत जाणार. हॅपी न्यू इयर गाईज, हॅपी न्यू इयर. थँक्यू फॉर वॉचिंग. Happy New Year. तुम्हाला काय आवडलं याच्यात ते कमेंट करून नक्की सांगा. विसरू नका आणि पुढचा ब्लॉग बघायला विसरू नका. बाय.